नमस्कार, मी मनीषा दराडे पटवर्धन. सध्या सार्वजनिक बांधकाम विभागात नाशिक इथे प्रकल्प शाखेत कार्यरत आहे. मी नियमितप्रमाणे सकाळ हा न्यूजपेपर वाचत असताना 28 एप्रिलला अचानक एका इम्प्रेसिव्ह न्यूजकडे माझं लक्ष वेधलं गेलं. कारण त्याचं नावच इतकं सुंदर होतं की पुस्तकांचा पुनर्जन्म. ऑटोमॅटिकली मी जास्त बाकीच्या न्यूज सोडून सेंटर टू अट्रॅक्शन माझ्यासाठी ठरलेली त्या दिवसाची न्यूज पुस्तकांचा पुनर्जन्म याकडे मी अट्रॅक्ट झाली व डीपली त्याचं वाचन केलं की ही काय कन्सेप्ट आहे. तर त्यात असं लिहिलेलं होतं की प्रबोधन बहुउद्देशीय संस्था याच्या मार्फत एक उपक्रम राबवण्यात येत आहे, म्हणजे चालू आहे. ऍक्च्युली तो उपक्रम जे गरजू आहे लोक महाराष्ट्रातले किंवा जगातलेही म्हणता येईल, नॉट एट ऑल असं काही गरजेचं नाही म्हणता येणार. आणि इतका सुंदर आहे की त्यांचा आर्थिक अभाव किंवा काही कारण असल्यामुळे ते पुस्तकं घेऊ शकत नाही. तर त्यांनी MPSCचे पुस्तकं किंवा अदर शैक्षणिक पुस्तकं ज्यांच्याकडे घरात आहे किंवा मनाने देऊ शकतील असं त्यांनी देण्याचा तो उपक्रम राबवलेला आहे आजपर्यंत, म्हणजे चालू आहे त्यांचा. परंतु याच्याकडे माझं अट्रॅक्ट होण्याचं कारण म्हणजे 1998 साली मी स्वतः एक मध्यमवर्गीय कुटुंबातली होती आणि त्यावेळेस मी क्लासेस नाही लावू शकली आणि ती निकड मला ह्या बातमीने खरंच खूप आवडली की खरंच ही गरज आहे. कारण त्यावेळेस आम्हाला पुस्तकांची खूप गरज असायची. एकच पुस्तक आम्ही सगळे लायब्ररीत वाचायचं रोटेशन पद्धतीने आणि तसा अभ्यास करून आमच्या प्रेरणा लायब्ररीतल्या मित्रमैत्रिणींनी, मुरकुटे लायब्ररीतल्या मित्रमैत्रिणी पोस्ट काढली. एकही स्टुडंट असा नव्हता की त्याने पोस्ट नाही काढली. त्या अभ्यासिकेच्या आम्ही धन्यवाद करतो. परंतु असे आमच्यासारखे जशी मी त्या काळात मध्यमवर्गीय होते, आम्ही 4 भावंड, पोस्ट ग्रॅज्युएशन माझे बंधू सख्खे राजेश दराडे यांनी माझं पुढचं शिक्षण केलं. त्यामुळे कुठल्या याने आपण शिक्षण महत्वाचं होतं. पुढे एवढे MPSC क्लासेस लावणं अशक्य होतं, पुण्याला जाऊन क्लासेस करणं. त्यामुळे आम्ही सेल्फ स्टडीवर भर दिला. पण त्यावेळेस पुस्तकांचा खूप अभाव होता. ठीक, आमच्या कष्टाला यश आलं. माझी 3री पोस्ट आहे. परंतु मला असं वाटतं की हा उपक्रम कंटिन्यू चालू असावा, कारण खूप जणांना गरज असते. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. हा अनुभव मांडताना मला कुठल्याही प्रकारचं लाज वगैरे काही नाही. ही सत्यता आहे, कटू सत्य आहे आणि असे खूप जण आहेत. पण जसं माझी पुस्तकांबद्दल एक इमोशन होते. माझं एक पेज 98 पासूनचं नोट्स काढलेलं द्यायची कधी हिंमत नव्हती. पण ह्या उपक्रमामुळे मला ते देताना एवढं दुःख नाही झालं, जे कधी ठरवलं नव्हतं की माझे पुस्तकं जातील. कारण आता मी कालांतराने अमेरिकेत शिफ्ट होते, पण ते मी वडिलांकडे एक आठवण म्हणून ठेवून जाणार होती. परंतु नाही, आपण त्या अनुभवातनं गेलो असल्यामुळे विद्यार्थ्यांना खूप गरज आहे. आणि मला असं वाटतं की मीडियाद्वारे हे प्रत्येक समाजातल्या कानाकोपऱ्यात हा उपक्रम गेला पाहिजे. माझ्या परीने मीही तो सगळ्यांमध्ये सेंड करण्याचा प्रयत्न करेल. मीडिया आता फास्ट झालेला आहे, पण प्रत्येकाने सहकार्य करावं आणि सहकार्य करतील, कारण आमच्यासारखे बरेच अनुभव लोक आहे. आणि तसेच मी प्रबोधन बहुउद्देशीय संस्थेचं अभिनंदन करते, गुड लक म्हणते, ऑल दी बेस्ट आणि गो अहेड म्हणते. कारण खरंच नितांत गरज आहे आणि हा उपक्रम कंटिन्यू असावा. आमच्या परीने त्याही उपर आम्ही काही मदत करू शकलो तोही प्रयत्न आम्ही आमच्याकडनं करत राहू. त्याबद्दल धन्यवाद.